धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला। धीरजची हत्या झाली अतिशय निंदनीय गोष्ट आहे। या घटनेतील आरोपींना आम्ही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। आरोपींना फाशी झाली पाहिजे, यासाठी जी कायदेशीर कारवाई करता येईल ते आम्ही करू। अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं फडणवीस म्हणाले। यावेळी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन देखील फडणवीसांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन हे मागे घेण्यात आलं आणि धीरज परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आयल्यानगरला सगळे 10,000 लोक थांबलेले आहेत धीरज परदेशी यांचं प्रेत घेऊन। आपण सर्वांशी जरा बोलावं अशी विनंती आहे। धीरज परदेशींची हत्या झाली आहे, ही अतिशय निंदनीय अशा प्रकारची हत्या आहे आणि आम्ही देखील याचा पूर्ण निषेध करतो। कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही। हत्यारांना फाशी झाली पाहिजे या